गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर काटोल पोलीस स्थानकात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने गोळा झालेत। हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येते। आपण काटोल मधली ही परिस्थिती बघतोय। अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते हे पोलीस स्थानकाबाहेर जमल्याचं आपण बघतोय। तर आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। तर नेमकी काय परिस्थिती आहे काटोल मध्ये जितेंद्र? काही तांत्रिक कारणामुळे जितेंद्र पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। तर आपण काटोल मधून ही बातमी बघतोय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। देशमुखांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले। हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप देखील या ठिकाणी होतोय। मतदानाला अगदी काहीच तास उरलेत आणि या पार्श्वभूमीवर ही घटना घडणं म्हणजे आपण बघतोय की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला करण्यात आला। तर आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। तर जितेंद्र, काटोल मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? तेजस्विनी, आपल्याला माहिती आहे की काही वेळापूर्वी जो हल्ला झालेला होता अनिल देशमुख यांच्या गाडीवर आणि अनिल देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याचं माहिती प्राप्त होते आणि त्यानंतर जे अनिल देशमुख यांचे समर्थक आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते हे काटोल पोलीस स्टेशनमध्ये गोळा झालेले आहेत। मोठ्या संख्येने ते जमा झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। त्यापूर्वी जे आहे त्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, त्याचबरोबर आरोपी कोण आहेत, नेमक्या या घटनेमागे कोण आरोपी आहेत याचाही तपास करण्याची मागणी जी आहे ते समर्थक करीत आहेत। मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहेत आणि स्थानिक पदाधिकारी काटोल पोलीस स्टेशनच्या आवारात गोळा झालेले होते आणि घोषणाबाजी देण्यात आलेली होती। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला, घटनास्थळी देखील पोलीस रवाना झालेले होते आणि नक्कीच जितेंद्र, धन्यवाद। आपल्या या परिस्थितीकडे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद।